आणि यानंतर मुंबई पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय त्या संदर्भातल्या 9 बातम्या आपण पाहूयात। मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात अज्ञाताकडून गोळीबारात एकाचा मृत्यू, 3 जण जखमींवर सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मुंबईमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 199 वर, वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, मुंबईकरांच्या आरोग्यावरही प्रदूषित हवेचा परिणाम। मुंबईमध्ये अपघातांची संख्या घटली, ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजनांनंतर 11 महिन्यात 1200 अपघात झाल्याची माहिती। कांदिवली लिंक रोडवर रस्त्याच्या कामामुळे जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। 21 जानेवारीला मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन, आझाद मैदान परिसरात मुंबई मॅरेथॉनचं आयोजन। आझाद मैदानात जरांगेंचं 20 जानेवारीपासून उपोषण, एकामागून एक 2 मोठे कार्यक्रम असल्यानं प्रशासनावर ताण पडणार। मुंबईतील माहीम पोलीस ठाण्याच्या वास्तूला 22 डिसेंबरला 100 वर्ष पूर्ण, त्यानिमित्तानं 27 डिसेंबरला मखदूमशाह बाबाच्या दर्ग्यावर माहीम पोलिसांकडून पहिली चादर चढवली जाणार, पीरबाबांचा मोठा संकल्प होणार। पुणे लोकसभेच्या रिक्त जागेसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात। पुणे विद्यापीठातील पेपरफुटी प्रकरणात गुन्हा दाखल, विद्यार्थी अथवा परीक्षा प्रक्रियेमध्ये सहभागी व्यक्तीविरोधात कारवाई। एमबीएचा पेपर सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर झाला होता व्हायरल। ठाण्यामध्ये झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यांचा रंग बदलला, काळ्या पांढऱ्या रंगाऐवजी आता पांढरा लाल रंग, ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाचा संयुक्त निर्णय।